एकच प्रश्न विचारला असं म्हणलं तरी चालेल. आज आपण हा पाठ अभ्यासना अवघड एक संकल्पना घेऊन त्याचं विश्लेषण कर, त्याच्याशी निगडीत प्रश्न, एखादा प्रश्न जास्तीत जास्त शिक्षक काय बोलत होते लक्षात येते. लेसन लागत नाही का टाकले कसं तुमच्याबद्दल असं वेगळं टाकतात आणि जेवढं समज असं नाही ना लेसन बाकीचे विद्यार्थी कसं ॲक्सेप्ट करून तुमचे जे समज टाकले ते बघा प्रथम गोष्ट काय इथपर्यंत प्रस्तावाची चालेल गरजेचं तरी ते ॲक्सेप्ट करा कारण ह्या त्याला वेटेज नाही करत वेटेज गोष्ट मग मी काय केलं कलर घेतलं ते शिक्षक कसं शिकवणार आहे त्याचा अर्थ इथे दिला बोलताना भरपूर बोलतात पण त्याचा मग अर्थ सामाजिक ज्या ओळी बोलायच्या आहेत ते त्यांनी पाच ओळी लक्षात येते का बोलताना भरपूर बोलायचं तर त्याच्यात कोणते नवीन शब्द आले ते फलकावली आले सहजच ठेवा शिक्षक कर्मचारी नवीन शब्द तसं तू विज्ञानाची एखादी संकल्पना घेतली त्या संकल्पनेमध्ये काय काय माहिती सांगायची बोलताना भरपूर तू सांगायचं बोलताना 5 उदाहरण काय ना त्या कथांमध्ये शिक्षकाचं भाषिक कौशल्य इतर विद्यार्थी सहभाग दिसतो प्रश्न विचारला त्यामध्ये नाही का शिक्षक केंद्रित कौशल्य फक्त शिक्षकाचा सहभाग असणार हे चांगलंच नाही योग्य नाही याच्यात काय झालं जाईल शिक्षक विद्यार्थी प्रश्न व्यवसाय म्हणजे काय उत्पन्न मिळवण्यासाठी केलेले काम म्हणजे व्यवसाय. बरोबर, अगदी छान. दुसरा प्रश्न माझा मानव व्यवसाय काय करतो मानव व्यवसाय काय करतो आपल्याकडे मानवासाठी अजून कोणाला येते कोणाला काय असतं आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी मानव हा व्यवसाय करत असतो बरोबर आहे. तर तिसरा प्रश्न माझा शेती कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे शेती हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे शेती हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे शेती हा चालू व्यवसाय पुढचा प्रश्न माझा डॉक्टरांचा व्यवसाय कोणत्या प्रकारात येतो म्हणजे डॉक्टर असतात त्यांचा व्यवसाय कोणत्या प्रकारात येतो असतात ना कोणाला सांगा डॉक्टरांचा व्यवसाय कोणत्या प्रकारात येतो व्यवसाय देतो एका वाक्यात उत्तर सांगा छान उद्योगधंदे कोणत्या प्रकारच्या व्यवसायात मोडतात उद्योगधंदे कोणत्या प्रकारच्या व्यवसायात मोडतात 2 वाक्यात उत्तर पाहिजे उद्योगधंदे कोणत्या प्रकारच्या व्यवसायात